वटपौर्णिमेला गर्भवती महिलांनी पूजा करावी का? केली तर ती कशा पद्धतीने करावी? उपवास करावा का? तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा हा विवाहित हिंदू स्त्रियांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे. पतीला आपल्या उत्तम आरोग्य लाभावं आणि दीर्घायुष्य लाभावं, तसंच पती पत्नीमधील प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेला हे व्रत केलं जातं. तर या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घालतात आणि व्रताचं महत्त्व आणि पौराणिक कथासुद्धा आपल्या यामागची आहे की का आपल्याकडे म्हणजे पूजा केली जाते. तर वटपौर्णिमा हा सुवासिनी महिलांचा सण आहे. तर या दिवशी सुवासिनी महिला आहेत त्या वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत करतात. आणि सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तिथेच यमदेवानी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते असे सांगितलं जातं. तर वडाच्या झाडाची पूजा का करतात आणि त्याच्या मागं काय कथा आहे तर हे पण आपण थोडक्यात बघणार आहे. तर बघा, हिंदू धर्मात पशुपक्ष्यासह झाडांना सुद्धा विशेष महत्त्वाचं असतं. तर पिंपळ, तुळशी आणि केळीच्या झाडांना पवित्र मानलं गेलं आहे. तर बघा, आपल्याकडे कोणती सत्यनारायणची पूजा असू द्या, तिथं केळीच्या खुटांचा वापर केला जातो आणि या झाडांची पूजा केली जाते. तर या झाडांमध्ये देवांचा वास असतो असंही सांगितलं जातं. तर या झाडांमध्ये वडाच्या झाडाचाही समावेश होतो. तर बघा, वटपौर्णिमेत वडाच्या झाडाला जास्त महत्त्व आहे. सर्व सुवासिनी आहेत त्या वडाच्या झाडाजवळ येऊन वटसावित्रीची पूजा करतात आणि कथा ऐकतात. शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार वडाच्या झाडाच्या मुळामध्ये ब्रह्मा, झाडामध्ये विष्णू आणि फांद्यामध्ये भगवान शिवाचा वास असतो. म्हणून हे झाड त्रिमूर्तीचे प्रतीक मानलं जातं. तसंच वडाचं झाड हे मोठं दीर्घायुष्य असतं आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठीच वटपौर्णिमेचं हे व्रत केलं जातं. तर बघा, भगवान शंकर वडाच्या झाडाखालीच तपस्या करायचे असं सांगितलं जातं. तर वडाच्या झाडावरील पानांवर श्रीकृष्णाने मार्कंडेय ऋषींना दर्शन दिलं होतं. तसंच वटसावित्रीच्या कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येच्या तिथीला सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी महिला व्रत करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात. आपल्याकडे वटपौर्णिमेला खूप सगळं महत्त्व आहे. पण आपल्याकडे हा प्रश्न पडतो की गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा का, पूजा करावी का? तर वटवृक्षाची पूजा आहे ती गर्भवती महिलासुद्धा करू शकतात. फक्त फेऱ्या मारल्या जात नाहीत. आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्या वटपौर्णिमेला फेऱ्या मारतो ना, त्या फेऱ्या इथं मारायच्या नसतात. आणि जशी की आपण ओटी भरतो ना, तर आपली ओटी अगोदरच भरलेली आहे, त्यामुळं परत ही ओटी भरली जात नाही. आता बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी महिला सुवासिनींची सुद्धा 5 किंवा 7 सुवासिनीची ओटी भरतात आणि वडाच्या झाडाची सुद्धा पूजा झाल्यानंतर ओटी भरली जाते. तर ते आपल्याला टाळायचे आहे. फक्त तुम्ही हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहू शकता, नैवेद्य दाखवू शकता, धूप दीप ओवाळू शकता. अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे आणि प्रार्थना करायची आहे. या दिवशी तुम्ही स्वामींचं तर तुम्हाला स्मरण करायचंच आहे. त्यासोबत ओम नमो भगवती वासुदेवाय नमः, तर ह्या मंत्राचं तुम्हाला जप करायचा आहे. तर हे तुम्ही करू शकता. पण बऱ्याच ठिकाणी फेऱ्या ह्या मारल्या जात नाहीत. तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. पण बऱ्यापैकी ना वडाला फेऱ्या मारल्या जात नाहीत. किंवा आता उपवास करायचं, पण बघा, गर्भवती महिलांना शक्यतो उपवास टाळला जातो. कारण साबुदाणा खिचडी वगैरे पचायला जड असतं, त्यामुळे ॲसिडिटी वगैरे होऊ शकते. उपवास करायचाच झाला तर तुम्ही फलाहार घेऊन, म्हणजे दूध, फळं वगैरे घेऊन आणि जे पचायला हलकं पदार्थ आहे ते उपवासाचं पदार्थ खाऊन तुम्ही करू शकता. पण कोणत्याही असं कथेत किंवा ग्रंथात सांगितलेलं नाही की उपवास केलाच पाहिजे. तुम्हाला झालं तर करा, पण शरीराला त्रास देऊन, आता बाळाला त्रास देऊन हा उपवास करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही उपवास नाही केला, फक्त मनापासून प्रार्थना केली तरी चालू शकतं. आणि पूजा तुम्हाला आता वटपौर्णिमेच्या दिवशी महिला सकाळी लवकर उठतात. आपली देवपूजा वगैरे आवरल्यानंतर आपण पूजेची तयारी करत असतो. या दिवशी गोडाधोडाचं बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा सुद्धा स्वयंपाक असतो, ते केलं जातं. मग छान तयार होतात. तर नवीन नवीन साड्या घेतल्या जातात. आता वटपौर्णिमेला सुद्धा कोणत्या रंगाची साडी घालावी ह्याचा सुद्धा बऱ्याच जणींना प्रश्न पडतो. तर आपल्याकडे बरेचसे शुभ रंग आहेत, त्यापैकी तुम्ही घालू शकता. आता ह्यावरती सुद्धा डिटेल व्हिडिओ मी नंतर अपलोड करेन.
आता पूजेसाठी साहित्य घेताना मग मात्र आपल्याला ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी जी आपण सुतगुंडी घेतो वाड्याला फेऱ्या मारण्यासाठी ती नाही घेतली तरी चालते ताटात. आणि ओटी भरण्यासाठी जे साहित्य घेतो ते पण आपल्याला घ्यायचं नाही. आता बऱ्याच ठिकाणी आंब्या आणि फळा म्हणजे तांदूळ किंवा गहू यानं ओटी भरली जाते. वडाची सुद्धा भरली जाते. आणि वडाची ओटी भरायची झालं तर आपण ब्लाऊज पीस घेतो, आंबा घेतो एखादं फळ म्हणून, आणि गहू किंवा तांदूळ घेतले जातात. तर ते तुम्हाला घ्यायचं नाही. बाकी तुम्ही पूजेत साहित्य हळदी कुंकू अक्षता फूल आणि नैवेद्यासाठी घेऊ शकता. गणपती बाप्पांसाठी ना सुपारीचं प्रतीक म्हणून तिथं तुम्ही गणपतीचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी मांडू शकता. बाप्पांची पूजा अगोदर करतो आपण आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करत असतो. तर ती पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू अक्षता बाप्पांना सुद्धा फूल व्हायचं, नमस्कार करायचा, अगरबत्ती धूप दिवा वगैरे जे काय आहे ते लावून घ्यायचं, नैवेद्य दाखवायचा. आणि अशा पद्धतीने तुम्ही बाप्पांची आणि वडाची झाडाची पूजा करू शकता. आणि प्रार्थना करायची आहे. तर ओम नमो भगवती वासुदेवाय नमः ह्या मंत्राचं तुम्ही जप करू शकता. नंतर सुवासिनी ज्या आलेल्या असतात त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावू शकता. फक्त त्यांच्याकडून जी ओटी भरून घेतली जाते तर ती तुम्हाला घ्यायची नाही किंवा इतर महिलांची सुद्धा भरायची नाही. हे असं तुम्ही करू शकता. आता बऱ्याच ठिकाणी गर्भवती महिला आहेत त्या म्हणजे पूजा करायला जातच नाहीत. आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता. साध्या म्हणजे उपवास न करता फक्त ना त्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तर ना सात्विक जेवण करायचं आहे. म्हणजे तुम्हाला शक्य झालं तर लसूण वगैरे वापरायचा नाही. जर तुम्हाला उपवास कांदा लसूण असेल, आपण उपवासाला खात नाही त्याच पद्धतीने त्या दिवशी मग तुम्ही सकाळी जेवण नाश्ता केला तरी पण त्यामध्ये वापरायचं नाही. आपण सात्विक पदार्थ खाऊन म्हणजे दिवसभर खायचे. नंतर पूजा वगैरे झाल्यानंतर मग तुम्ही खाऊ शकता. उपवास सोडताना वगैरे ते खाल्लं तरी चालेल. पण या दिवशी आपण सात्विक राहण्याचाच प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही गर्भवती महिला आहेत त्या थोडंफार नियम पाळून पूजा करू शकता. आणि जर करायची नसेल, आता तुम्हाला जर बघा बाहेरच्या ठिकाणी आपण जायचं झालं तर खूप गर्दी असते. तर अशा ठिकाणी गर्भवती महिलांना जाणं म्हणजे तेवढं धावपळ होते, शक्य होत नाही. तर तुम्ही कुंडीमध्ये ना वडाची फांदी लावून किंवा तुमच्या घराजवळ कुठं झाड नसेल तर ना कुंडीमध्ये एखादी फांदीसुद्धा लावली जाते आणि त्याची तुम्ही मनोभावे पूजा केली ती सुद्धा देवापर्यंत पोहोचते. आता ह्यात फक्त आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठीच ही पूजा केली जाते. कारण वटवृक्ष किंवा वटवृक्षासारखं दीर्घायुष्य आपल्या पतीला लाभावं ह्या मागचं हाच हेतू असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. आता यात तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओ ह्या चॅनलवरती मी अपलोड करत असते. म्हणजेच आपल्याकडचे जे सणवार असतात, पारंपरिक पद्धती, पूजाविधी अगदी सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने आपण कसं करू शकतो त्याबद्दलची माहिती मी देत असते. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. परत एकदा तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.